विद्यार्थी मित्रांनो, आपला जो इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचा जो आपला 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल हा चॅप्टर सुरू आहे आणि पेज नंबर 69 पेज नंबर 69 पर्यंत आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये माहिती बघितलेली आहे. तर बघा, व्हाय वी ट्रॅव्हल इज रिटन बाय सिद्धार्थ अय्यर यांचा जो धडा आहे की आपण प्रवास का करायचा किंवा आपण प्रवास का करतो आणि प्रवास करत असताना आपल्याला कुठल्या पद्धतीचे काय होतात अनुभव येतात, तर ते आपल्याला ह्या चॅप्टरच्या माध्यमातून सिद्धार्थ अय्यर यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. तर बघा, पेज नंबर 69वर आता आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. तर बघा, वी ट्रॅव्हल then in search of both self and anonymity, and of course in finding the one we apprehend the other abroad. We are wonderfully free of caste and job and standing. ओके, तर बघा, आपण जे प्रवास करतो तो म्हणजे आपली जी अनामिकता असेल, ओके, अनामिटी असेल, ओके, अनामिकता यांचा शोध घेण्यासाठी, आणि अर्थातच एकाला शोधताना दुसरे आपोआप आपल्याला गवसावे अशा पद्धतीने आपण काय करत असतो, प्रवास करत असतो. आणि परदेशात आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस व्यवसाय आणि आपले स्थान यापासून आपण काय असतो, ओके, फ्री असतो. म्हणजे ऑफ कास्ट अँड जॉब यापासून आपण काय असतो, फ्री असतो. तर बघा, इथं हॅझलिट पुट्स इट जस्ट द जेंटलमॅन इन द पार्लर. आणि हॅझलिट हा जो व्यक्ती आहे यांनी म्हटल्याप्रमाणे आपण निव्वळ पार्लरमधील एक गृहस्थ असतो, ओके, जेंटलमॅन इन द पार्लर, बिकॉज वी आर क्लॅरिफाईड इन धिस वे अँड फ्रीड ऑफ इन essential levels. We have the opportunity to come into contact with more essential part of ourselves. म्हणजेच बघा, आपण जे लोक आपल्याला कोणीही काय करत नाही, इथं नावं ठेवू शकत नाही. म्हणूनच आपण काय करतोय, कोणतेही जे स्पष्टीकरण असेल किंवा आपल्याला स्वतःला जे काय अधिक जवळ असेल, म्हणजे आपण स्वतःमध्ये एक डोकावण्याची, ओके, आपल्या स्वतःमध्ये एक डोकावण्याची आणि ऑपॉर्च्युनिटी असते, ही एक संधी असते स्वतःशी संवाद साधण्याची. याच्यामुळे आपण काय करत असतो, प्रवास करत असतो. बघा, विच मे बिगिन टू एक्सप्लेन व्हाय वी मे फील मोस्ट अलाइव्ह व्हेन फार फ्रॉम होम. आणि घरापासून दूर असताना सर्वात जास्त चैतन्यपूर्ण का वाटावे ते स्पष्ट होऊ शकते आपल्याला. कशापासून, प्रवासापासून, ओके. त्यानंतर बघा, नेक्स्ट पॅसेज, अब्रॉड इज द प्लेस वेअर वी स्टे अप लेट, फॉलो इम्पल्स अँड फाईंड आवर सेल्फ ॲज वाईड ओपन ॲज व्हेन वी आर इन लव. आणि ज्यावेळेस परदेशस्थ हे एक असे ठिकाण आहे जिथे आपण उशिरापर्यंत जगतो. यातून आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची काय होते, एक उर्मी भेटते. आणि इथं लेखकाने दिलं आहे की आर इन लव वी लिव्ह विदाउट अ पास्ट ऑर फ्युचर फॉर अ मोमेंट ॲट लिस्ट अँड आर आवर सेल्स अप फॉर ग्रॅप्स अँड ओपन टू इंटरप्रिटेशन. आणि जसं एक मुक्तपणा असतो आपल्या स्वभावामध्ये, आणि तो एक मुक्तपणा आपण काय करत असतो, अनुभवत असतो ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो त्यावेळेस. आणि एका क्षणापुरते का होईना आपण काय करत असतो की वी लिव्ह विदाऊट अ पास्ट ऑर फ्युचर फॉर अ मोमेंट ॲट लिस्ट. आणि आपण भविष्यकाळाचा विचार न करता जगत असतो. म्हणजे भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार न करता आपण काय करत असतो,
प्रवास करताना जगत असतो. म्हणजे आपलं जे कामाचं फ्रस्ट्रेशन असेल किंवा अदर काही आपल्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या विसरून जाऊन आपण प्रवास करताना थोड्या काळासाठी का होईना आपलं पास्ट आणि फ्युचर हे विसरून काय करत असतो, जगत असतो. अशा पद्धतीनं लेखकाने भावना इथं व्यक्त केलेली आहे. वी इवन मे बिकम मायस्टेरियस टू अदर्स ॲट फर्स्ट अँड समटाईम्स टू ourselves, and as no less a dignitary than Oliver Cromwell once noted, a man never goes so far as when he doesn't know where he is going. आणि हा म्हणजे जो ऑलिव्हर क्रॉमवेल नावाचा जो व्यक्ती आहे, हा महान व्यक्तीने काय म्हटलेला आहे की अ मॅन नेव्हर गोज सो फार ॲज वेन ही डझंट नो व्हेअर ही इज गोईंग. म्हणजे माणूस कधीच इतका दूर जात नाही की तो कुठे जात आहे हे त्याला स्वतःला माहीत नसावे. असा इतका दूर माणूस कधी जात नाही. बघा, देअर आर ऑफकोर्स ग्रेट डेंजर्स टू दिस ॲज टू एव्हरी काइंड ऑफ फ्रीडम. ओके. आणि प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्याबरोबर ज्या पद्धतीनं येतात तसे यातही मोठे धोके आहेत. परंतु अस्वस्थ करणारी एक मोठी बाब म्हणजे प्रवासामुळे आपण नव्याने जन्म घेतो आणि अधिक तरुण, अधिक मुक्त झालेला स्वतःला काय करू शकतो, आपण अनुभव घेऊ शकतो. वी आर बर्न अगेन अँड एबल टू रिटर्न ॲट मोमेंट टू अ यंगर अँड मोर ओपन काइंड ऑफ सेल्फ. आणि प्रवासामुळे काय झालेलं असतं की आपण एक मुक्त जीवन ओके आपण जगत असतो. ट्रॅव्हलिंग इज अ वे टू रिव्हर्स टाईम टू अ स्मॉल एक्सटंट अँड मेक अ डे लास्ट अ इयर or at least 45 hours, and traveling is an easy way of surrounding ourselves. आणि आपण थोडं का होईना काय करतो, आपण काळाला थोडे का होईना पण काय करतो, मागे घेऊन जातो. आणि एक दिवसाला एका वर्षा इतके निदान कमीत कमी किती 45 ओके 45 आवर्स 45 तास इतके मोठे बनवण्याचा हा प्रवास आपला एक काय असतो, मार्ग असतो. आणि ॲज अ चाइल्डहूड आणि लहानपणी विथ व्हॉट वी कॅन नॉट अंडरस्टँड लँग्वेज फॅसिलिटेट धिस क्रॅकिंग ओपन फॉर व्हेन वी गो टू फ्रान्स. आणि जे म्हणजे लहानपणी वाटतं तसं आपला जे अवबोध असतो ते वाटणाऱ्या अनेक गोष्टीमध्ये आपण स्वतःला काय करत असतो, गुंतवून म्हणजे टाकण्याचा मार्ग आपण काय करत असतो, सोपा मार्ग आहे आपला हा. आणि अशा गोष्टी उलगडायला भाषा मदत करते. कारण वी गो टू फ्रान्स आणि फ्रान्सला गेल्यावर वी ऑफन मायग्रेट टू फ्रेंच अँड द मोर childlike, safe, simple and polite that speaking a foreign language education. आणि ज्या म्हणजे फ्रान्सला गेल्यावर आपण बऱ्यापैकी काय होतो, फ्रेंच होतो. आणि परकी भाषा बोलताना आपल्यातले लहान मूल त्याचा साधेपणा, निरागसपणा, नम्रता म्हणजे पोलाइटनेस ओके आपोआप काय होतो, आपला खुलून येतो. इव्हन when I am not speaking pidgin English in Hanoi, I am simplified in a positive way and concerned not with expressing myself but simply making sense. आणि आपला जो हॅनोईमधला जे काय प्रचलित इंग्रजी बोलत नसलो तरी आपण काय करतो, सुलभ सोपे संभाषण करू शकतो. कारण ते स्वतःला व्यक्त करण्यापेक्षा म्हणजे समोरच्याला काय होत असतं, आपला अर्थ समजावा एवढेच आपल्याला काय असतं, अपेक्षित असतं. ओके.
सो त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. सो ट्रॅव्हल फॉर मेनी ऑफ अस इज अ क्विस्ट फॉर not just the unknown but the unknowing. I at least travel in search of an innocent eye that can return me to a more innocent self. आणि आपल्यापैकी म्हणजे सो ट्रॅव्हल्स फॉर मेनी ऑफ अस, आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रवास हा एक का असतो, अननोन, अज्ञाताचा शोध नव्हे तर त्या अजाणत्या गोष्टी शोधण्याचा का असतो, प्रयत्न असतो. आणि एकक म्हणतो की आय म्हणजे मी तरी त्या निष्पाप दृष्टीच्या शोधात प्रवास करतो जी मला अधिक निरागस अशा स्वतःकडे परत आणीन. ओके. आय टेंड टू बिलीव्ह मोर अब्रोड दॅन आय डू ॲट होम, विच थ्रू ट्रिएचर्स अगेन कॅन ॲट लिस्ट हेल्प मी. आणि की जे आपल्याला स्वतःला घरी असतो त्यापेक्षा परदेशात असताना आपण काय करतो, अधिक श्रद्धाळू असतो. ओके. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे माहिती आपल्याला 69 पेज नंबरवर लेखकाने काय केलेले आहे आपल्यासोबत शेअर केलेली आहे. बघा यानंतरची माहिती पेज नंबर 70, पेज नंबर 70वरची माहिती आता आपण बघणार आहोत. तर बघा, टू एक्सटेंड व्हिजन अँड आय टेंड टू बी मोर इझिली एक्साइटेड अब्रोड अँड इव्हन किंडर अँड सिन्स नो वन आय मीट कॅन प्लेस मी, नो वन कॅन फिक्स मी इन माय रेस्युमी. बघा त्यानंतर लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण काय करत असतो की म्हणजे परदेशात असताना अधिक श्रद्धाळू असतो आणि परदेशात मी अधिक सहजपणे काय होतो, एक प्रफुल्लित होतो, काइंडर म्हणजे एक मन मिळावू. ओके. अशा पद्धतीनं दयाळू, कारण तिथे कोणी काय करतं आपल्याला विशिष्ट स्थानावर बसवत नाही आणि माझ्या प्रत्येक प्रकारच्या आयुष्याच्या चौकटीत अडवत नाही. मी स्वतःला चांगल्या अर्थाने बदलू शकतो आणि कदाचित वाईट अर्थाने देखील आपण काय करू शकतो, आपली ओळख निर्माण करण्यास वाईट अर्थाने काय करते ते फायदेशीर ठरत असले तर तो एक चांगल्या अर्थाने खरी ओळख निर्माण करण्यासाठी काय करतो, कठोर परीक्षाही घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला काय झालेली इथं माहिती आलेली आहेत. ओके. आय कॅन रिमेक माय सेल्फ फॉर बेटर ॲज वेल ॲज ऑफकोर्स फॉर वर्स इफ ट्रॅव्हल इज नोटोरियसली अ क्रॅडियल फॉर फेल्स आयडेंटिटीज. इट कॅन ऑल्सो ॲट इट्स बेस्ट बी अ क्रुशिबल फॉर truer ones. In this way, travel can be a kind of monasticism on the move. On the road, we often live more simply, even when studying in a luxury hotel with no more fashions than we can carry and surrounding ourselves to change. आणि अशा रीतीने प्रवास जणू हा एक काय असतो, आपला चालता फिरता मठ असतो. कारण प्रवासात आपण बऱ्याच काही साधेपणाने राहतो. म्हणजे जरी आपण एखाद्या वेळेस इवन वेन स्टेईंग इन लक्झरी हॉटेल, जरी आपण एखाद्या वेळेस लक्झरी आलिशान हॉटेलमध्ये उतरलो तरी जवळ आपण काय करतो, ज्या गोष्टी म्हणजे आपल्या ज्या प्रत्येक गोष्टी आपल्या ज्या प्रसंग असते त्या प्रसंगाला आपण काय करत असतो, सामोरं जात असतो. आणि ज्या पद्धतीनं धिस इज विथ कॅमस मीन्ट व्हेन ही सेड दॅट व्हॉट गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर. आणि हा जो कॅमस नावाचा जो तत्ववेत्ता आहे तो हेच सांगतो की आपण काय करायला पाहिजे, प्रवासाला भयामुळे
काय होतं, महत्त्व प्राप्त होते. ओके. फिअर, प्रवासाला काय होतं, व्हॉट गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर, प्रवासाला भयामुळे महत्त्व प्राप्त होते. डिस्ट्रप्शन, इन अदर वर्ड्स, फ्रॉम सर्कमस्टन्स अँड ऑल द हॅबिट्स बिहाइंड विच वी हाईड, अँड दॅट इज वाय मेनी ऑफ अस ट्रॅव्हल नॉट इन सर्च ऑफ ॲन्सर्स. आणि प्रवासाला काय होत असतं की आपण परिस्थितीतून आणि ज्या सवयीच्या मागे आपण लपतो त्यापासून मुक्तता, आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण उत्तराच्या शोधात नव्हे तर अधिक चांगल्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी काय करत असतात, प्रवास करत असतात. ओके. टेन टू आस्क क्वेश्चन फॉर द प्लेस आय विजिट अँड रिलीज मोस्ट द वन्स दॅट आस्क द मोस्ट सर्चिंग क्वेश्चन बॅक टू मी. बघा, द आयडियल ट्रॅव्हल बुक, जे आदर्श प्रवास वर्णन ज्याला आपण म्हणतो, तर ते बघा, क्रिस्टोफर इशरवूड वन्स सेड, should be perhaps a little like a crime story in which you are in search of something and it's the best kind of something. I would add, if it's one that you can never quite find. आणि जो क्रिस्टोफर इशरवूड नावाचा जो व्यक्ती आहे तो काय म्हणतो, एकदा आदर्श प्रवास वर्णनाचे पुस्तक एखाद्या गुन्हेगारीसारखे असले पाहिजे की ज्यात आपण सतत काहीतरी काय करत असतो, शोधत असतो. आणि तो म्हणतो, मी पुढे म्हणाल की जो तुम्हाला पूर्णपणे कधीच सापडत नाही तो सर्वात उत्तम शोध असतो. ओके. इफ इट्स वन दॅट यू कॅन नेव्हर क्वाईट फाइंड, आणि तो सर्वात उत्तम काय असतो, शोध असतो. तर अशा पद्धतीची माहिती पेज नंबर 70पर्यंत, पेज नंबर 70पर्यंत आपण अभ्यासलेले आहेत. पेज नंबर 70वरचे जे 2 पॅसेज राहिलेले आणि समोरची माहिती आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.